नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एक मी सीरीज बनवते आहे व्हिडिओची ज्याच्यामध्ये आपण बघितलं की एकेकाळी ज्याला कम्युनिझम म्हणायचे त्यांनीच एक वेगळं रूप वोकिझमचं कसं घेतलंय आणि या वोकिझमनी अमेरिकन कॉर्पोरेट जगतामध्ये इतकी दादागिरी चालवलेली आहे की त्यांनी त्यांच्या कंपनीचे नियम कसे बनवायचे, त्याच्यामध्ये काय वापरलं जावं, आपल्या एम्प्लॉईजना कसं वागवावं इथपासून ते आपल्या ग्राहकांशी कसं वागावं, आपल्या मालाची जाहिरात कशी करावी, इथपर्यंतच्या जी बंधनं आहेत, ती बंधनं या कंपन्यांवरती आज घालण्यामध्ये वोकिझम पाळणारे जे मोठे-मोठे गुंतवणूकदार आहेत, ते यशस्वी ठरलेले तुम्हाला दिसतात. आणि मग त्यांच्या विरोधामध्ये काय-काय झालं, त्याचे मी वर्णन दिलं तुम्हाला. मोठमोठ्या कंपन्या, बड लाईट सारखी कंपनी असेल, की ज्यांना सेल लॉस घ्यावा लागला. काही कंपन्यांचे सेल कमी झाला, शेअर्सची किंमत कमी झाली. अशा प्रकारे तिकडे सुद्धा ग्राहकांनी एक वेगळा रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद दिला आणि ह्या कंपन्यांना जागं करण्याचा प्रयत्न केला. ही जी सगळी मोहीम मी पहिल्या 2 भागामध्ये हे समजून सांगितलेलं होतं, की कसे मुख्य गुंतवणूकदार केवढे मोठे आहेत आणि त्यांच्या हातामध्ये काय शस्त्र आहे ते. आणि दुसऱ्या भागामध्ये कंपन्यांची घसरण कशी झाली तिकडच्या, ते आपण बघितलं. आपण हे सगळं जेव्हा अमेरिकेत घडत असतं, तेव्हा तुम्ही आणि मी दूरस्थ, तटस्थ असतो आणि हे आपल्यापर्यंत आपण कशाला त्याच्यावरती चर्चा करावी, हे आपल्यापर्यंत काही पोहोचणार नाही. परंतु तसं नाहीये मित्रांनो, हे आपल्यापर्यंत पण पोहोचलेलं आहे आणि त्याचंच उदाहरण देण्यासाठी मी हा व्हिडिओ करते आहे. जेणेकरून तुम्हाला हे लक्षात यावं, की ही जी धग आहे, त्या धगीपासून भारतीय ग्राहक सुद्धा दूर राहिलेला नाही. आणि मी जो नामोल्लेख करते आहे, तो नो बिंदी नो बिझनेस ही चळवळ जी चालवली गेली आपल्या देशामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की आपल्या शेफालीताई वैद्य यांनी अत्यंत जागरूकपणे काही गोष्टी त्यांच्या नजरेत आल्या आणि मग त्यांची एक संतप्त प्रतिक्रिया त्याच्यावरती उठली. एक खूप मोठ्या मीडिया इन्फ्लुएन्सर असल्यामुळे अनेक लोकं त्यांना फॉलो करतात, त्यांचं वाचत असतात आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित होत असतात. त्यामुळे शेफालीताईंनी ज्यावेळेला नो बिंदी नो बिझनेस अशी हाक दिली, तेव्हा त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. आता ही कुठल्या परिस्थितीमध्ये शेफालीताईंना हाक द्यावी लागली त्याचा आधी विचार करू. काही अतिशय ज्याला आपण म्हणू, की नामांकित आणि प्रथित यश असे ब्रँड्स आपल्या देशामध्ये आहेत. त्यातला एक होता तो मोठा फॅब इंडिया आणि दुसरा पी ज्वेलर्स. इतरही काही ब्रँड्स आहेत. पण ह्या 2 ब्रँड्सचा मी खास उल्लेख अशासाठी करते, की शेफालीताईंनी त्यांची जी नो बिंदी नो बिझनेस ही चळवळ चालवली ती ह्या दोघांच्या संदर्भात होती. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती ज्यावेळेला फॅब इंडियाच्या जाहिराती यायला लागल्या आणि त्याच्यामध्ये खास करून स्त्रिया ह्या विविध प्रकारची वस्त्र वापरताना दिसत होत्या. ती सगळी फॅब इंडियानी बनवलेली होती. साड्या असतील, ड्रेसेस असतील आणि त्या सगळ्या दाखवत असताना ह्या स्त्रियांच्या डोक्यावरती बिंदी मात्र नव्हती. आता गंमत बघा मित्रांनो, की दिवाळी हा सण जो आहे, हा खास हिंदूंचा सण आहे. या सणाच्या निमित्ताने खरेदी करण्यासाठी हिंदू समाज बाहेर पडतो. मग हा जो समाज आहे, त्याच्या काही सेन्सिटिव्हिटीज आहेत. त्यांच्या ज्या संवेदना आहेत, त्या संवेदनांना तुडवून आपली जाहिरात बनवावी, असं या फॅब इंडियाला का वाटलं असेल? ह्याचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं का? तुम्ही ज्यावेळेला दिवाळीसारख्या शुभ सणाचा, उत्सवाचा विचार करता, त्यावेळेला घरामधली जी स्त्री असते, विवाहित असते, ती आज सुद्धा अ, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कपाळावरती बिंदी लावताना दिसते, कुंकू लावताना दिसते आणि मग दिवाळीच्या सारख्या शुभ सणाला जेव्हा तुम्ही जाहिरात करता, तेव्हा त्यातली स्त्री ही कटाक्षाने एकही म्हणजे तिथे जिथे 4, 5, 10 समजा तुम्ही स्त्रिया दाखवल्यात, तर त्यांच्या एकीच्याही डोक्यावरती कुंकू नाही असं होत नाही मित्रांनो. म्हणजे ते समाजाचं प्रतिनिधित्व
केलेलं चित्र आहे असं आपण म्हणू शकत नाही. मग अशा पद्धतीच्या ज्या स्त्रिया जाहिरातीत दाखवण्याचा अट्टाहास केला गेला, त्यावेळी शेफालीला अशी हाक द्यावी लागली आणि मग त्याचा रिस्पॉन्स म्हणून आणि त्या संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट कॅम्पेन जी होती, मोहीम होती जाहिरातीची, तिचं नाव सुद्धा त्यांनी जश्न रिवाज असं दिलेलं होतं. हिंदूंच्या सणाला जश्न रिवाज म्हणायचं आणि बिनकुंकवाच्या म्हणजे ज्या काही 5-7 बायका त्याच्यामध्ये दाखवल्या गेल्या, एकीच्याही डोक्यावरती कुंकू नाही अशी परिस्थिती जी आहे, त्याच्या विरोधामध्ये इतकी संतापाची लाट उसळली आणि लोकांनी आता हिंदुस्थानमध्ये आपण बघितलं भारतामध्ये, की एखाद्याने जर का हिंदूंच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न केला, तर लोक त्याच्यावर बहिष्कार टाकतात. आणि ही जी बाब आहे, ती बॉलिवूडच्या लोकांना सगळ्यात पहिल्यांदा भोगायला मिळाली. त्याच्यानंतर काही क्रिकेटर्सनी त्याचा अनुभव घेतला. ह्याच्यानंतर पाळी होती ती या कंपन्यांची आणि फॅब इंडियाला ज्यावेळेला हा सर्वात मोठा तडाखा मिळाला, त्यानंतर त्यांनी एक काम केलं. त्यांनी आपल्या जाहिरात मोहिमेचं नाव जे आहे ते झिलमिल सी दिवाली असं केलं. परंतु त्यांनी तरीसुद्धा कुंकू लावलेली स्त्री मात्र आपल्या जाहिरातीमध्ये दाखवली नाही. अशाच प्रकारची मोहीम जी आहे ती शेफाली ताईंना पी ज्वेलर्सच्या निमित्ताने राबवायला लागली आणि त्यामध्ये सुद्धा इश्यू तोच होता. नो बिंदी, नो बिझनेस ही ती घोषणा त्यांना द्यावी लागली आणि दोन्ही वेळेला शेफाली ताईंना उत्तम प्रतिसाद मिळाला. आता ही जी बाब आहे, ही बाब ह्या अमेरिकन वोकिझमशी काय जोडते आहे, ह्याचा मुळात आपल्याला विचार करायला पाहिजे. सगळ्यांनी बघितलं, की ज्या पद्धतीमध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा एक मध्यम वर्ग आहे. प्रत्येक घरामध्ये काही अशा प्रकारे ट्रान्सजेंडर मूल जन्माला आलेलं नाहीये. म्हणजे प्रत्येक घरामध्ये मुलगा जन्मला पण तो पुढे मुलगी म्हणून वावरतोय किंवा मुलगी जन्मली आणि तिला मुलगा म्हणून वावरण्याची उबळ आलेली आहे आणि ती त्याप्रकारे आपलं जीवन व्यतीत करते आहे, अशी परिस्थिती अजिबात नाही. अजून सुद्धा मध्यमवर्गीय आणि थोडाफार तरी धर्मावरती विश्वास ठेवणारी, आपल्या हिंदू धर्मापेक्षा सुद्धा अत्यंत कडक जाचक बंधनं असलेला ख्रिश्चन धर्म जो आहे, तोही तिथली प्रजा पाळताना तुम्हाला दिसते. अशा देशामध्ये ज्यावेळेला टार्गेट असेल किंवा बड असेल, यांनी ट्रान्सजेंडर व्यक्ती ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आणून त्यांच्याद्वारे आपल्या मालाची जाहिरात करावी, ही गोष्टच मुळी अत्यंत आक्षेपार्ह होती मित्रांनो. आणि ती अशा मध्यमवर्गीय म्हणजे मध्यम मार्गाने चालणाऱ्या उत्पन्नाच्या दृष्टीने मध्यमवर्गीय म्हणत नाहीये, परंतु मध्यम मार्गाने चालणाऱ्या, चाकोरीतून चालणाऱ्या समाजाला ते न रुचणं आणि त्याचा आर्थिक तडाखा ह्या कंपन्यांना बसणं, ही अतिशय लॉजिकल गोष्ट होती आणि तीच गोष्ट तुम्हाला भारतामध्ये होताना दिसली. ज्यावेळी शेफाली ताईंनी अशा पद्धतीची हाक दिली, त्यावेळी अनेकांच्या मनात असा विचार आला असेल, की ठीक आहे ज्यांना घ्यायचं ते घेतील, तुम्ही कशासाठी त्याच्यामध्ये अडचण आणता? ज्यांना नाही पटत, ज्या हिंदूंना अशा पद्धतीने आपलं चित्रण केलं जावं, त्यांना ठीक आहे ते नाही घेणार, पण उरलेल्यांना घ्यायचं तर त्यांना मुभा द्या तुम्ही. तुम्ही त्यांना गाईड कशाला करता? तुम्ही त्यांना चिथावणी कशाला देता? अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या असतील. पण एकंदरीतच अमेरिकेमधलं जे दृश्य आहे, ते दृश्य जर का तुम्ही बघाल, तर शेफाली ताईंनी जी चळवळ हातामध्ये घेतली, ती किती महत्वाची होती हे तुमच्या लक्षात येईल. तर कारण असं, की ही जर का चळवळ भारतामध्ये शेफाली ताईंनी छेडली नसती, तर पुढचं पाऊल म्हणून आमच्या सुद्धा कॉर्पोरेट कंपन्या ज्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये तुम्हाला हीच एकंदरीत संस्कृती ही विराजमान होताना दिसली असती आणि ती लाट जी आहे ती शेफाली ताईंनी थोपवून ठेवली, असा ह्याचा स्पष्ट अर्थ आता आपण काढू शकतो. ही लाट किंवा ही संस्कृती म्हणजे काय लक्षात घ्या. मी काय सांगते आहे, क्लायमेट चेंज, पर्यावरण बदल, लिंग बदल, ट्रान्सजेंडर अशा पद्धतीचे सगळे इश्यूज हातामध्ये घ्यायचे. धार्मिक स्वातंत्र्य, भाषिक स्वातंत्र्य वगैरे, वगैरे म्हणजे आणि मानवाधिकार हे सगळे जे ज्याला अगदी आपण म्हणतो, की ठळक शीर्षकं जी झालेली आहेत या वोकिझमची,
ती वोकिझमची ज्याला आपण म्हणतो की प्रतीकं बनवली गेली आणि ही प्रतीकं जी आहेत, ती समाजाच्या माथ्यावरती मारली जातात. हा जो सगळा प्रकार आहे, तो अमेरिकेने खूप वर्ष हा सहन केला. परंतु आता तिथे सुद्धा त्यांच्या संयमाचा कडेलोट होताना दिसतो. शेफालीच्या निमित्ताने ही जी लाट आहे संस्कृती तुमच्यावर लादण्याची, ही लाट थोडीफार का होईना तिला खीळ बसली आहे असं तुमच्या लक्षात येईल. हा जो ट्रान्सजेंडरचा सगळा प्रकार आहे मित्रांनो, तुम्हाला कल्पना येईल की नाही माहिती नाही मला, परंतु अशा प्रकारे लिंग बदलासाठी ऑपरेशन्स सुद्धा केली जातात आणि ही मेडिकल ऑपरेशन्सचा संपूर्ण जो बिझनेस आहे, तो जवळ-जवळ $250 बिलियन म्हणजे 25,000 कोटी डॉलर्स एवढा मोठा बिझनेस हा अमेरिकेमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतो. मग तुमच्या लक्षात येईल, की हा केवढी मोठी आर्थिक व्याप्ती या प्रकाराची आहे. इतकंच नाही, तर आजच्या अमेरिकेमध्ये तुम्हाला दिसून येईल, की चाइल्ड ट्रॅफिकिंग म्हणजे लहान मुलांवरती लैंगिक अत्याचार होतात आणि त्याच्या अनेक कहाण्या आता मी म्हणेन अमेरिकन निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला जास्त ऐकायला मिळतील इथून पुढच्या काळामध्ये. आणि मग अशा पद्धतीने जे लिंग बदल केलेली जी व्यक्ती असते, ती व्यक्ती अशा लैंगिक अत्याचाराला बळी पडायला अत्यंत अनुकूल असते. कारण तिची मानसिकताच संपूर्ण ह्या लोकांनी बदलून टाकलेली आहे. अशा प्रकारची इतकी $250 बिलियन म्हणजे तुम्ही कल्पना करा, की केवढी मोठी लाट अमेरिकेमध्ये गेल्या काही वर्षामध्ये येऊन गेली या सगळ्या प्रकाराची. हेच भविष्य तुम्हाला भारतामध्ये हवंय का? भारतामध्ये तर त्यांच्यासाठी अतिशय सोपं आहे. त्यांना एवढे डॉलर्स खर्च करायची गरज नाही. कारण इथे मेडिकलचा खर्च तेवढा नाहीये. उलट ते अशा प्रकारचा जो पैसा आहे, तो त्या मुलाला किंवा त्याच्या आई-वडिलांना जर का त्यांनी देऊ केला, तर अनेक मुलं ही अशा प्रकारे आपल्या जाळ्यात ते ओढू शकतील आणि अतिशय सोप्या मार्गाने ओढू शकतील आणि म्हणून ही जी चळवळ शेफालीनी चालवली, ती खूप दूरगामी होती. तिचा संदर्भ जो आहे तो तुम्ही हिंदू संस्कृती जपणं, भारतीय संस्कृती जपणं एवढा संकुचित ठेवू नये, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. हे जे सर्वात मोठं संकट येतं आहे, अमेरिकेतला वोकिझम हा भारतामध्ये आणण्याचं एक जे षडयंत्र चाललेलं होतं, त्याच्याशी शेफाली ताईंनी मुकाबला केला, असं आज आपल्याला म्हणावं लागतं. तुम्ही म्हणाल, की हे जे अमेरिकन वोकिझम आहे, मी ते टायटल दिलेलं होतं, भारतात कम्युनिझम, अमेरिकेत वोकिझम. तर ह्या दोघांचा नेमका एकमेकांशी काय संबंध आहे, असा मनात तुमच्या प्रश्न येईल आणि तो अत्यंत वाजवी प्रश्न आहे. वोकिझमचा हा जो सगळा अजेंडा आहे, हा अजेंडा तर पूर्णपणे सांस्कृतिक अजेंडा आहे, पूर्णपणे सामाजिक अजेंडा आहे, असं तुमच्या तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हा आम्हाला जो माहिती आहे, तो जो मार्क्सिझम आहे, तो कम्युनिझम जो आहे, तो तर आर्थिक कारणांशी निगडीत असतो, असं तुम्ही आणि मी आपण मानत आलेलो आहोत. आणि मग असा आर्थिक कारणांशी निगडीत असलेला जो कम्युनिझम आहे, त्याचं आणि वोकिझमचं नेमकं नातं काय असू शकतं? हा प्रश्न तुमच्या मनात येईल. खरं म्हणजे हे दोन्ही एकमेकाशी काहीही संबंध नसलेले विषय आहेत आणि मी उगाच तो ओढून-ताणून त्याचा संदर्भ आणते आहे, असा तुमचा समज होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच ह्याच मालिकेमधला आणखी एक जो भाग मी पेश करणार आहे, त्याच्यामध्येच हा कम्युनिझम आणि वोकिझम हा एकच कसा आहे, ते एकच प्रारूप कसं आहे, ह्याचा मी सविस्तर उहापोह त्याच्यामध्ये करणार आहे. तो भाग 4था असेल आणि मित्रांनो तुम्ही जर का त्या आधीचे 2 भाग बघितले नसतील, तर ते 2 भाग सुद्धा बघावेत अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि हा भाग जर का तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक सर्व परिचितांपर्यंत पाठवा. एकंदरीतच तुम्ही जर का YouTubeवरती सर्च घेतलात, तर कधी-कधी तुम्हाला एशा पृथ्वीचे हे जे नवे व्हिडिओ आहेत, ते दिसत नाहीत त्या सर्चमध्ये आणि म्हणून यासाठी लिंक एकमेकांकडे शेअर करण्याची अत्यंत गरज आहे. लाईक करा हा व्हिडिओ कारण तुम्ही लाईक केलात, तर जितके जास्त लाईक येतात, तितकं सर्चमध्ये हा व्हिडिओ वरती येत असतो. तेव्हा मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा. मी अनेकदा त्या टाळायचा खरं म्हणजे प्रयत्न करते. त्या पुनरुक्ती होत असते आणि लोक कंटाळतात, परंतु त्या आवश्यक आहेत, त्यांचं महत्त्व आहे, म्हणून तुम्हाला सांगते आहे.
धन्यवाद मित्रांनो. हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.